ईव्हीएमचा घोटाळा आहे, जरूर आहे, योजनांचं गारूड नक्की आहे, पण त्याच बरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे. बोगस वोटिंग, तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल, पण जर का आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट त्यांना आपण ट्रेनिंग दिलं, आपले होते, पण बूथ प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे की तो यादीतल्या प्रत्येकाला नावानिशी चेहऱ्या सकट ओळखणारा पाहिजे. आणि त्या टीम मधला एक जर का माझा पोलिंग एजंट असेल तर त्याला कळलं पाहिजे मतदानाला आलेला माणूस हा त्या मतदार यादीतला आणि नाव आणि त्याचा चेहरा जुळतोय. कार्ड बोगस मिळू शकतो, चेहरा अजून बोगस मिळत नाहीये. हा एवढ्या पातळीपर्यंत ही लोक गेलेली आहेत, आपल्याला सुद्धा त्याच पातळीपर्यंत जावं लागेल. आणि पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला आंदोलन केलं पाहिजे, आंदोलन केलंच पाहिजे, पण इतर वेळेला जिथे जिथे आपण जातो, म्हणजे मला हे एका काँग्रेसवाल्यांनी सांगितलं निवडणुकीनंतर, घरी आले होते, मला म्हणाले साहेब काय झालं आपलं विधानसभेला, आपल्या 3 पक्षामध्ये जी काही खेचाखेची चालू राहिली होती त्याच्यामुळे जरा लोक पण संभ्रमात होती, आणि या सगळ्या गदारोळामध्ये आपल्या सरकारने केलेलं काम हे आपणच मारून टाकलं. कळलं तुम्हाला? म्हणजे आपण आपल्या कामाबद्दल किती बोललो, आपण सरकार यशस्वीपणाने चालवून दाखवलं होतं. 2.5 वर्ष पूर्ण जगामध्ये करोनासारखं संकट असताना सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने आपण महाराष्ट्र सांभाळून दाखवला होता. कर्जमुक्ती ही मी करून दाखवली होती. 10 रुपयात शिवभोजन हे मी देऊन दाखवलं होतं. मुंबईमध्ये 500 फुटापर्यंतची मालमत्ता कराची जी काही कर होता तुम्ही रद्द करून दाखवला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंठेवारी रद्द करून दाखवली होती. अनेक गोष्टी मी करून दाखवल्या होत्या, मी म्हणजे आपल्या सरकारने. पण आपण काय राहिलं, तुम्ही किती देताय 2100, आम्ही 3000, तुम्ही किती देताय एवढे, आम्ही तेवढे, ह्याच्यात नुसतं आपल्या चढावडीमध्ये राहिलं. आणि आपण केलेलं काम म्हणजे लोकांना, या लोकांनी जे काही भ्रमिष्ट करून ठेवलं होतं तो भ्रम आपण पुसून टाकू शकलो नाही. आता ती वेळ आहे. नाशिकमध्ये मगाशी कोण सांगत होतं, वसंतराव तुम्ही सांगत होते की कोण तुम्ही आला होता, सुनील वगैरे, की पहिला नगराध्यक्ष आपले होते, हो ना, तुम्ही मगाशी बोललात गुप्ते. म्हणजे किती वर्षापासून आतापर्यंत नाशिकशी आपला संबंध आहे. पण एवढ्या वर्षात आपण नाशिकसाठी जे जे काही केलंय ते केवळ नाशिक शहर नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हे आपण सांगितलं नाही तर मग काम करतोय कशासाठी. त्याच्यामुळे हेही महत्वाचं आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जाऊ तिथे शिवसेनेने काय काय केलेलं आहे. कारण मुळामध्ये आपली जी काय ओळख आहे, मी मागे जाहीर सभेत बोललो होतो की शिवसेनेने एक विश्वविक्रम केलेला आहे. भारतीय जनता पक्षाने सांगावं त्यांनी काय केलंय विश्वविक्रम, हे बोगस सदस्य नोंदणी सोडा. पण ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राला 50 वर्ष झाली त्या वर्षामध्ये शिवसेनेने रक्तदानाचा जागतिक विश्वविक्रम केलेला आहे. कदाचित भाजपवाले येतील, आम्ही पण केला विश्वविक्रम. कसला? गोमूत्र वाटपाचा. हे असं थोतांड आपल्याकडे करायची गरज नाही. त्याच्यामुळे बोलण्यासारखं खूप आहे, पण विशेषतः त्यांनी जो एक अपप्रचार केला, फेक नरेटिव्ह, की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. अरे मुस्लिम समाज आमच्या सोबत आला का आला? कारण करोनामध्ये मी कधी जातीय भेदभाव केला नाही, आणि मुख्यमंत्री असताना सुद्धा मी मुख्यमंत्री पदाच्या त्या इब्रतीला किंवा शान जी होती तिला डाग लागू दिला नव्हता. सगळ्यांना समानतेने मी वागवलं होतं. आज जे काय भारतीय जनता पक्ष करतंय हे तुम्ही सांगा मला की कोणी हिंदुत्व सोडलं? मी सोडलं का भाजपने सोडलं? आपण वक्फ बोर्डच्या सुधारणा विधेयकाला विरोध जरूर केला. का केला? कारण एक तर त्या वक्फ बिलाचा आणि आपल्या हिंदूंचा काडीचाही संबंध नाही, आणि संपूर्ण 2 दिवसातली त्यांची संसदेतली भाषणं जर का तुम्ही ऐकली, मला असं वाटतं तोही एक कार्यक्रम करा की नुसती त्या ठरावाच्या वेळेला अमित शहापासून सगळ्यांनी केलेली भाषणं फक्त सगळ्यांना ऐकवा.